आपण बघितलं की आज सलग 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केलं. तर या भाषणातले जे ठळक मुद्दे ते कुठले आहेत आपल्याला असं वाटतं? सुहासजी, सर्वप्रथम आपण आपल्या सर्व दर्शकांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊया. कोणत्याही देशाच्या प्रगतीतला, विकासातला, वाटचालीतला हा सर्वाधिक महत्त्वाचा दिवस असतो. आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलं, सलग 13व्या वर्षी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग जवळपास 1.5 तास बोलत होते. या 1.5 तासांमध्ये आज त्यांनी ज्या आव्हानांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला ती अत्यंत महत्त्वाची तर आहेतच, पण मला पहिलंच वाक्य असं नमूद करावंसं वाटतंय की देशाच्या 100व्या वर्षाला विकसित भारत हा स्टेटस कसा द्यायचा याचं एक ब्लूप्रिंट पंतप्रधान देशवासियांना सांगत होते. काय आहे ब्लूप्रिंट? तर या ब्लूप्रिंटमध्ये युवकांना सहभागी करून घ्यायचा एक सर्वात मोठा पुश आज पंतप्रधानांच्या भाषणातून दिसला. पंतप्रधान म्हणाले की विकसित भारताचा सर्वाधिक लाभ हा युवकांना होणार आहे. त्यामुळे भारत, ज्या देशाची लोकसंख्या तरुण आहे, जो सध्या सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून मानला जातो आहे, त्या विकासाचा केंद्रबिंदू युवक असेल, हे निस्संदिग्ध विधान पंतप्रधानांनी आज केलं. गेल्या 13 वर्षात इतकं एम्फसिस देऊन केलं गेलेलं हे पहिलं विधान असावं असं मला वाटतं. याला थोडीशी पार्श्वभूमी पण आहे की देशातले तरुण अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेला वाट पडून त्यांना योग्य मार्ग दाखवायचे जे प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काय काय करतो, किंबहुना हा तुम्ही आणि आम्ही हा एका देशाचा प्रवास आहे, तो विलक्षण, सुंदर आणि मनोहारी करायचा आहे, हे पंतप्रधान सांगत होते. त्यात त्यांनी सर्वप्रथम भर देताना युवकांसाठी ऑनलाईन कोचिंग आपण तयार करू, जे भारताच्या कानाकोपऱ्यात दिलं जाऊ शकेल. सध्या AIनी प्रचंड क्रांती केलेली आहे. नोकऱ्या जाणार आहेत, जगाची अर्थव्यवस्था बदलणार आहे, जगातली सगळीच परिमाणं बदलत जाणार आहेत. या AIची मानसिकता तयार करण्यासाठी पंतप्रधानांनी आज तुम्हाला AIचं प्रशिक्षण देखील दिलं जाईल आणि ते प्रशिक्षण देऊन आजच्या युवकाला आपण भविष्यातली आव्हानं स्वीकारण्यासाठी तयार करतो हे मुद्दामून अधोरेखित करत सांगितलं. आजचा त्यांचा जो काय बोलायचा टोन होता, तो टोन तुम्ही आम्ही बरोबर जाऊया अशावर भर देणारा होता. आज त्यांनी बोलताना लाल किल्ल्यावरून मोदींना कायम पंचप्राण, मागे एकदा त्यांनी पंचप्राण हा विषय घेतला होता. आज त्यांनी सप्तधारा या विषयावर भर दिला आणि त्या सप्तधारेतला सर्वाधिक महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा त्यांनी घेतला तो उत्पादनाचा. जगाच्या इकॉनॉमीकडे जर आपण पाहिलं तर जे देश मॅन्युफॅक्चर करू शकतात, उत्पादन करू शकतात, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती करतात हे दिसलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधानांनी मेक इन इंडियासारख्या योजना हातात घेऊन ज्या मॅन्युफॅक्चरिंगवर भर दिलेला आहे, त्या उत्पादनावर आज त्यांनी पुन्हा एकदा भर दिला. आजची जी परिमाण आहेत जागतिक परिप्रेक्ष्यातली, ती भयंकर विचित्र आहेत की कोणते देश कोणाच्या विरुद्ध कधी युद्ध पुकारतील, कोणाची कशी कोंडी करतील, इंधन पोचू देणार नाहीत, याचे अनाकलनीय वास्तवदर्शी नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे करण्यासाठी देशाला बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजे आपण जर जास्त निर्यात करू शकू तर आपल्याकडे परकीय चलन जास्त येतं. त्यामुळे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन यावर पहिला भर दिला. गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा होर्मुझ चा वाद अगदी चरमसीमेला, टिपेला पोचला होता, त्यावेळेला आवाहन केलं होतं की परदेशी जाऊ नका, सोनं घेऊ नका. हे कशासाठी होतं? तर परकीय चलनाची गंगाजळी संपू नये किंवा ती उत्तम राहावी यासाठी. आणि त्यामुळेच जो देश निर्यात करू शकतो त्या देशाची परकीय गंगाजळी वाढू शकते हे लक्षात घेत त्यांनी आज पहिला भर मॅन्युफॅक्चरिंगवर दिला. युवकांनी या उत्पादनाच्या यात्रेत सहभागी व्हा, लघुउद्योजक व्हा आणि आपण समोर जाऊया, असं एक अत्यंत महत्त्वाचं आणि पुढच्या 20 वर्षांचा आढावा घेणारं हे विधान आहे. आपण जर जगाचा अभ्यास केला तर उत्पादन करणाऱ्या अर्थव्यवस्था या सध्या कुठच्या कुठे गेलेल्या आहेत.
भारताने काहीशी उशिरा जरी या संदर्भात तयारी किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी पंतप्रधानांना या सगळ्या प्रयत्नांना गती द्यायची आहे हे देखील त्यांनी आज लाल किल्ल्यावरून सांगितलं आहे. त्यामुळे आजचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे.